नमस्कार. ग्रामीण भागात स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करायचा विचार असेल तर महाराष्ट्र शासनाने एक जबरदस्त संधी आणली आहे. ती म्हणजे वराह पालन योजना. चला तर मग आज आपण या योजनेबद्दल सगळं काही जाणून घेऊया, अगदी सोप्या भाषेत. तर स्वतःचा पशुधन व्यवसाय सुरू करायचा आहे मग ऐका, कारण सरकार तुम्हाला थेट मदत करायला तयार आहे. पण कशी, चला बघूया. तर ही फक्त एक सरकारी योजना किंवा सबसिडी नाहीये. खरं तर ही ग्रामीण उद्योजकांसाठी एक नवी संधी आहे, एक नवा दरवाजा आहे असं म्हणायला हरकत नाही. यातून आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग कसा मोकळा होतो तेच आपण समजून घेणार आहोत. अच्छा, तर ही जी वराह पालन योजना आहे ना, ती मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना नावाच्या एका मोठ्या योजनेचा भाग आहे. म्हणजे ही एक मुख्य योजना आहे आणि तिच्या अंतर्गत पशुपालनाला चालना देण्यासाठी अशा अनेक लहान मोठ्या योजना राबवल्या जातात. त्यातलीच ही एक. ठीक आहे, मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या योजनेसाठी अर्ज कोण करू शकतं आणि सरकार कोणाला पहिलं प्राधान्य देणार आहे, म्हणजेच एलिजिबिलिटी आणि प्रायोरिटी काय आहे ते आता बघूया. ही योजना समाजाच्या बऱ्याच घटकांसाठी खुली आहे, हे विशेष. म्हणजे बघा, दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती असतील किंवा ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही असे भूमिहीन लोक, अत्यल्प आणि अल्प भूधारक शेतकरी. इतकंच नाही तर शिकलेले पण नोकरी नसलेले तरुण आणि हो, महिला बचत गटांचे सदस्य सुद्धा यासाठी अर्ज करू शकतात. आता सरकार अर्जदारांची निवड कशी करतं तर त्याचा एक क्रम ठरलेला आहे. सगळ्यात पहिला नंबर लागतो तो भूमिहीन व्यक्तींचा, म्हणजे ज्यांच्याकडे अजिबात जमीन नाही त्यांना पहिलं प्राधान्य. त्यानंतर येतात अत्यल्प भूधारक, म्हणजे ज्यांच्याकडे 1 हेक्टरपर्यंत जमीन आहे. मग येतात अल्पभूधारक, म्हणजे 1 ते 2 हेक्टर जमीन असलेले. आणि या यादीत पुढे वनहक्कधारक आणि महिला बचत गटांचाही समावेश आहे. आणि इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, या योजनेतलं विशेष आरक्षण. बघा, तब्बल 50% आरक्षण हे महिलांसाठी आहे, 50%, आणि दिव्यांगांसाठी सुद्धा 5% जागा राखीव आहेत. म्हणजे सामाजिक समानतेचा किती विचार केलाय हे यावरून दिसतं. ओके, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, पैसा. म्हणजे या योजनेत प्रकल्प खर्च किती आहे आणि लाभार्थ्यांना नक्की काय मिळतं. चला हिशोब समजून घेऊया. तर या योजनेचा मुख्य लाभ काय आहे, तो आहे एक 5+1 वराह गट. आता 5+1 म्हणजे काय, तर 5 मादी आणि 1 नर. व्यवसाय सुरू करण्यासाठी हे एक परफेक्ट स्टार्टर पॅक आहे, नाही का? आणि या संपूर्ण युनिटसाठी, म्हणजे या प्रकल्पासाठी सरकारने ठरवलेला एकूण खर्च आहे 2,08,01,887 रुपये. पण एवढे पैसे नक्की कशाकशासाठी लागणार, त्याचं पूर्ण ब्रेकडाऊन आपण पुढे पाहूया. हे बघा, हा जो एकूण खर्च आहे ना, तो 2 मुख्य भागांमध्ये विभागला गेलाय. पहिला आणि मोठा भाग म्हणजे 5+1 वराह गट, म्हणजे ते प्राणी, त्यांचा विमा आणि टॅक्स यासाठी आहेत 1,58,187 रुपये. आणि दुसरा भाग म्हणजे पायाभूत सुविधा, म्हणजे त्यांच्यासाठी शेड बांधणं आणि बाकीची उपकरणं, त्यासाठी आहेत 50,000 रुपये. असं मिळून होतं आपलं टोटल बजेट. चला आता पुढे जाऊया. अर्ज करण्यापूर्वी काही महत्त्वाचे मुद्दे आणि एक अत्यंत आवश्यक अट आहे, ती काय आहे ते समजून घेऊ. तर या योजनेसाठी एक अट आहे जी चुकवून चालणार नाही, ती म्हणजे अनिवार्य प्रशिक्षण. हो, पशुपालन व्यवसायाचं जेन्युइन ट्रेनिंग घेतलं असणं खूप गरजेचं आहे, आणि तेही कुठल्या तरी सरकारी किंवा निमसरकारी संस्थेतून. पण थांबा, एक चांगली गोष्ट आहे. समजा अर्ज करताना तुमच्याकडे ट्रेनिंगचं सर्टिफिकेट नसेल तर तरीही काळजी नाही, तुम्ही अर्ज करू शकता. फक्त एक अट आहे, सरकारकडून अनुदान मिळण्याआधी तुम्हाला ते ट्रेनिंग पूर्ण करावं लागेल. ही एक चांगली सोय आहे, नाही का? इथे एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगायला हवी. या योजनेत सरकारकडून सबसिडी किंवा अनुदान नक्की किती मिळणार याचा आकडा मूळ माहिती दिलेला नाही. तसंच कोणकोणती कागदपत्र लागतील याची पूर्ण लिस्ट पण नाही. त्यामुळे याबद्दलची अचूक माहिती घेण्यासाठी आपल्या जवळच्या पशुसंवर्धन कार्यालयात जाऊन चौकशी करणं हे सगळ्यात उत्तम. चला तर मग पटकन उजळणी करूया. 4 महत्त्वाचे मुद्दे. 1. एकूण प्रकल्प खर्च आहे 2,08,187 रुपये. 2. भूमिहीन आणि महिलांना पहिले प्राधान्य. 3. महिलांसाठी तब्बल 50% आरक्षण. आणि 4. पशुपालनाचं ट्रेनिंग हे कंपल्सरी आहे. हे 4 मुद्दे लक्षात ठेवायचे. आणि शेवटी एक प्रश्न, की ही योजना ग्रामीण महाराष्ट्रात उद्योजकतेला खरंच बळ देईल का? अशा योजनांमुळे आपल्या गाव पातळीवरच्या अर्थव्यवस्थेत खरंच मोठा बदल घडू शकतो का? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?